एकीकडे शासन सर्वांना घरकुल मिळावे यासाठी महाआवास अभियान राबवित आहे, तर दुसरीकडे पंचायत समितीचे कर्मचारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांना पैशाची मागणी करीत असल्याचा धक्कादायक खुलासा जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे। गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीदरम्यान जिल्हा परिषद सदस्य सुहासिनी ढेपे यांनी सदर प्रकार सभेदरम्यान उघडकीस आणला आहे। पुष्पा सुखदेव ढोरे या नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीमधील निंभोरा या गावातील रहिवासी आहे। यांच्या मयत पतीच्या नावाचा समावेश मंजूर घरकुलच्या यादीमध्ये क्रमांक 15 वर आहे। सदर महिला विधवा असून त्यांना घरकुल मंजुरी देण्यासाठी तब्बल 10,000 रुपयांची मागणी करण्यात आली आहे। नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली असल्याचा धक्कादायक खुलासा सदस्या सुहासिनी ढेपे यांनी केला आहे। नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये पुष्पा सुखदेव ढोरे यांच्या पतीच्या नावाची नोंद आहे, मात्र तरी सुद्धा घरकुल मंजुरीसाठी पैशाची मागणी करणे ही खेदाची बाब असल्याचा आरोप सुहासिनी ढेपे यांनी केला आहे। बाईचे मिस्टर आत्महत्या करून मारलेत, तर त्याच्यानंतर तिला ते सर्व आपल्या पंचायत समिती काही लोक गेले, नांदगाव पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, ते तिला 10,000 मागायला लागले, तर तिच्याजवळ पैसे नव्हते, ती आर्थिक विवंचनेतच होती। त्याच्यामुळे तिने हेलपाटे घातले, पण तिला म्हणाले की तुझं घर नाही आहे। त्याच्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून तिचं नाव गेलं आहे, पंचायत समिती स्तरावरून ऑनलाईनसाठी नाव गेलेलं आहे, आणि आजच्या घडीत 15-16 मध्ये मंजूर झालं होतं, आणि आजच्या यादीत तिचं नाव त्या भास्कर सुखदेव ढोरे नाव आहे, पण हे लोक तिला लागू देत नाही। 15 क्रमांकावर आजही त्या यादीत नाव आहे। हे म्हणतात तुझं नाव कमी झालं पण 25 लोकांची यादी 24 लोकांचीच झाली पाहिजे। 25 लोकांची यादी मंजूर होऊन आली, मग यांची 24 नावच पाठवायला पाहिजे होते ना यांनी, तरी 25 लोकांची यादी मंजुरी, त्यात आजही 15 क्रमांकावर नाव आहे, पण त्या बाईला पंचायत समितीचे लोक दाद देऊन नाही राहिले। आज व्हिडिओना विचारणा केली, पण व्हिडिओ बरोबर उत्तर देऊन नाही राहिले। झालेला प्रकार हा निंदनीय आहे। या प्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आणि कारवाई अंती संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले आहे। मध्ये पैसे 10,000 रुपये काहीतरी संबंधित पंचायत समितीच्या काही लोकांनी मागितले, नंतर वारसदाराच्या नावानं करून देतो, त्या कारणानं तो विषय गाजला आणि मी त्याच्यावर चौकशी लावली। त्याच्यात कोणी जे काही दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, आणि लाभार्थ्यांना जे काही वारसदार आहेत, पती वारले आहे, पत्नी आहे वारसदार, त्यांना घरकुल 8 ते 10 दिवसात त्यांना घरकुल मिळेल आणि त्यांना हप्ता पण मिळेल। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।